हाय हॅलो अँड वेलकम बॅक एव्हरीवन। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर तुम्हा सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज दत्त जयंती असल्यामुळे आमच्या कॉलनीत दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे, कारण आमच्या कॉलनीमध्ये दत्त मंदिर आहे आणि त्यामुळे आमच्या कॉलनीला दत्त कॉलनी असं म्हणतात। आणि त्याच्यासाठीच आम्ही चाललो आहे आता मंदिरामध्ये। सगळी कशी तयारी वगैरे झाली हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि आज माझी थोडीशी तब्येत बिघडली असल्यामुळे आवाज वेगळा येतोय। मग जाऊया मंदिरामध्ये आणि बघूया काय काय तयारी झाली आहे ती। तर आम्ही आता आलोय मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये खूप वेळ झालं कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता आणि आता जन्मकाळाची पण वेळ झाली होती। तर आम्हा सगळ्यांना फुलं वाटली होती आणि नंतर आता यांचा कीर्तनाचं शेवटचं चरण सुरू होतं आणि आता इथे यांचं खूप छान पद्धतीने कीर्तन सोहळा सुरू होता। तर बघा कसं कीर्तन यांचा सुरू आहे। जन्मकाळानंतर सगळ्यांनी फुलं वाहिली आणि मंदिरामध्ये खूपच जास्त गर्दी झालेली तुम्ही बघू शकता। इथे थांबायला पण जागा नव्हती आणि गावातली पण खूप जास्त महिला आल्या होत्या, त्याच्यामुळे खूपच गर्दी झाली होती। त्याच्यानंतर जो पाळणा पुजला होता त्यातून मूर्ती बाहेर काढली आणि त्यांचे हरपाळ गोपाळ वगैरे जे आपण बारसं करतो छोट्या बाळांचं, सेम तसं ह्या देवांचं इथे केलं होतं। जन्मकाळानंतर मूर्तीचे दर्शन करण्यासाठी आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि नंतर मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालत होतो आणि आमची अंतरा पण खूप छान तयार झाली होती आज मंदिरामध्ये येण्यासाठी। आणि इकडे सगळे लाइटिंग वगैरे मंदिराला लावले होते आणि छोट्या बाळांचा तर नुसता दंगा सुरू होता। त्याच्यानंतर आम्हाला प्रसाद मिळाला आणि त्याचबरोबर लाडू आणि सुरतोळा पण मिळाला होता प्रसादाच्या रूपामध्ये। तर ते सगळं घेऊन आम्ही घरी आलो आणि मंदिरामध्ये जेव्हा हे जन्मकाळ होतो त्याच्यानंतर अशी पालखी फिरते पूर्ण कॉलनीमधून। तर आमच्या घराजवळ ती पालखी आली आणि त्याचे आम्ही पूजन वगैरे केलं। तर अशा पद्धतीने आम्ही दत्त जयंती दरवर्षी साजरी करतो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा। बाय।